महाराजांवर छत्री धरली होती। ह्या मंडळींमध्ये जो नादिष्ट भक्त होता त्या भक्तास तो नाद सोडण्यासाठी महाराज सांगत असून सुद्धा तो भक्त काही केल्या सुधारत नव्हता। तो भक्त कोण हे इतर जवळच्या भक्तांना माहीत देखील नव्हते। हे षण्मासाचे बालक महाराजांनी खांद्यावर घेतल्यावर त्या नादिष्ट माणसाला उद्देशून ते बालक म्हणाले, अरे महाराजांची अवज्ञा करू नकोस, ते काय सांगतात ते ऐक, नाहीतर तुझ्या वाटेला आयुष्यभर दारुण दुःख आल्याशिवाय राहणार नाही। ज्याला उद्देशून हे 6 महिन्यांचे बालक बोलले तो भक्त चांगलाच मनोमनी वरमला असेल, परंतु ह्या घटनेमुळे सर्व भक्तांना महाराजांच्या अगम्य लीलाशक्तीचा अचंबा मात्र वाटला। वेळाईच्या दर्शनानंतर महाराजांच्या सह ही भक्त